नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयर्स 2026 महाराष्ट्र लॉ सीईटीचं रजिस्ट्रेशन प्रोसेस हे चालू झालेलं आहे. त्यासाठी खूप विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते, की सर रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे आहे, त्याची स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बनवा. त्या पद्धतीने आता ही जी व्हिडिओ आहे ती आपण बनवत आहोत. स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओ मार्फत देणार आहे. ओके. पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. ओके. आपण सीईटीच्या वेबसाईटला आहोत. सीईटीच्या वेबसाईटला इथे आल्याच्या नंतर आपल्याला नॉर्मली ऍडमिशन पोर्टल AY2627 यावरती सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर LLB 5 इयर्स यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला अशा पद्धतीची विंडो ही ओपन होणार आहे. ओके. त्यामध्ये मी मॉर्निंगला जो व्हिडिओ बनवलेला त्यामध्ये सांगितलेलं होतं कॉलेज लॉग इन आणि डायरेक्टर लॉग इन यामध्ये कुठेही तुम्हाला क्लिक करायचं नाहीये. इथे विंडो आलेली नव्हती. आता ही विंडो कॅन्डिडेट लॉग इन आता आलेली आहे. तर मग तुम्हाला यावरती लॉग इन करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं CBSE, IGSE, ICSE जे काही बोर्ड असतील त्यांचं जे काही मार्क्स वगैरे जे असतात ते नॉर्मली CGPA या पद्धतीने तुमचे मार्क्स असतात. ते तुम्हाला कन्व्हर्ट करायचे असतात मार्क्समध्ये आणि त्यानंतर तुम्हाला ही जी कन्व्हर्जन सर्टिफिकेट जिथे मी क्लिक करत आहे, ती तुम्हाला कन्व्हर्जन सर्टिफिकेटनुसार तुम्हाला बनवायचं आहे. ओके. मल्टिपल अटेम्प्ट समजा तुम्ही घेतला असेल SSC किंवा HSC मध्ये तर ही मल्टिपल अटेम्प्ट कन्व्हर्जन सर्टिफिकेट ही तुम्हाला डाउनलोड करायची आहे आणि त्या पद्धतीने मार्क्स तुम्हाला फिलअप करायचे आहेत. ओके. सो यामध्ये पण लिहिले बघा कॅप 2026 रजिस्ट्रेशन फॉर्म हॅज बीन स्टार्टेड. 19 जून 2026 ते 9 जुलै 2026 पर्यंत ही विंडो ओपन असणार आहे. ओके. ज्या विद्यार्थ्यांनी आज जर रजिस्ट्रेशन नाही केलं तर उद्या रजिस्ट्रेशन नाही केलं तरी 9 जुलैच्या अगोदर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करायचं आहे कंपल्सरी. ओके. सो आता आपण डायरेक्टली रजिस्ट्रेशनला स्टार्ट करूया स्टेप बाय स्टेप. यामध्ये कॅन्डिडेट लॉग इन आहे यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ईमेल आयडी आणि पासवर्ड हे तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ते मेन्शन केल्याच्या नंतर साइन इन बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. बटनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशा पद्धतीची विंडो तुम्हाला ओपन होईल. स्टेप 1 जी आहे रजिस्ट्रेशन डिटेल संदर्भात इथे तुमचं ऍप्लिकेशन नेम, तुमचं पूर्ण नाव इथे दिसेल, डेट ऑफ बर्थ दिसेल, जेंडर दिसेल आणि महाराष्ट्र LLB 5 इयर CET डिटेल्स 2026 यामध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे. हे पूर्ण माहिती तुम्हाला चेक करायची आहे बरोबर आहे की नाही. ते प्रॉपर चेक केल्याच्या नंतर इथे लिहिलंय तुम्हाला हॅव यू अपियर्ड महाराष्ट्र LLB 5 इयर CET? येस, कारण की तुम्ही अपियर केलेला आहात. ते तिथे येसला क्लिक करायचं आहे. येसला क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट जी स्टेप असणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने यामध्ये ओपन होणार आहे. जी डिटेल्स की महाराष्ट्र LLB 5 इयर्स डिटेल यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर विचारणार आहे आणि रोल नंबर तुम्हाला यामध्ये विचारणार आहे. खूप विद्यार्थ्यांचे यामध्ये डाऊट असणार आहे की सर रजिस्ट्रेशन नंबर कोणता टाकायचा आहे. तर हॉल तिकीट किंवा तुमचं जे काही तुमचं स्कोर कार्ड जो आलेला आहे, ओके, ते एकदा तुम्हाला मी सांगतो मी. कार्ड मी इथे डाउनलोड केलेला आहे. ओके. त्यामध्ये जो ऍप्लिकेशन नंबर जो दिलेला आहे, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबरच्या इथे टाकायचा. हा ऍप्लिकेशन नंबर इथे दिसतो. तो तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर म्हणून टाकायचा आहे आणि रोल नंबर जो इथे दिलेला आहे तुम्हाला स्कोर कार्ड वरती म्हणजे रिझल्ट वरती हा जो रोल नंबर आहे तो तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबरच्या इथे हा नंबर आपण ऍप्लिकेशन नंबर टाकलेला आहे आणि रोल नंबरच्या इथे रोल नंबर टाकलेला आहे. टेक CET डिटेल्स यावरती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुमचं पूर्ण नाव तुमचं दिसेल आणि तुम्हाला किती पर्सेंटाईल आहे ते तुम्हाला दिसेल. तर या विद्यार्थ्याला 98.36 पर्सेंटाईल आहेत. चांगले पर्सेंटाईल आहेत. ओके. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे ऍक्युरेट आहे तुम्ही चेक केलं त्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली तुम्हाला मग नेक्स्ट स्टेप जी असणार आहे अशा पद्धतीने विंडो तुम्हाला ओपन होणार आहे. टायटलच्या इथे तुम्हाला मेल असेल तर मिस्टर वगैरे तुम्ही मेन्शन करा. फिमेल असेल तर मिस वगैरे त्यामध्ये मिस जे काही तुमचं टायटल असेल ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला तुमचं नाव पूर्ण चेक करायचं प्रॉपर आहे का, जेंडर प्रॉपर आहे का, DOT प्रॉपर चेक करा, ईमेल आयडी प्रॉपर चेक आहे का तो बघा आणि मोबाईल नंबर जो काही आहे तो तुम्ही चेक करा. चेक झाल्याच्या नंतर इथे कॅप्चा कोड तुम्हाला जो दिलेला आहे बाजूला तो ॲज इट इज तुम्हाला टाकायचा आहे आणि रजिस्टर या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला
ॲप्लिकेशन आयडी म्हणजे सक्सेसफुली रजिस्टर होईल. म्हणजेच तुमचं इथे नाव प्रॉपरली इथे येईल. ओके. आणि युअर ॲप्लिकेशन आयडी L5 ने तुमचा ॲप्लिकेशन आयडी हा चालू होत असतो. ओके. सो हे तुमच्याकडे आल्याच्या नंतर हा जो ॲप्लिकेशन आयडी तुम्हाला मोबाईलवर सुद्धा एस-एम-एस सुद्धा येतो. ओके. जर मेल आयडी टाकला असेल तर मेल आयडीवरती सुद्धा येतो आणि तुम्हाला जर हा सेव्ह करून ठेवायचा आहे, तर हा सेव्ह करून सुद्धा ठेवू शकता. पण जेव्हा तुम्ही प्रिंट आउट करता ॲप्लिकेशन फॉर्मची जो आता आपण फिल करत आहोत, त्याच्यावरती तुम्हाला ॲप्लिकेशन आयडी दिसणारच आहे. पण हा तुम्ही स्टोअर करून ठेवा तुमच्याकडे. ओके. सो हे ॲप्लिकेशन आयडी रजिस्टर हे तुमचं सक्सेसफुली झालेलं आहे. मग तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, प्रोसीड टू फिल यावरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर नॉर्मली अशा पद्धतीची विंडो ही तुम्हाला ओपन होणार आहे. इथे तुमचं लॉगिन आयडी असेल, इथे तुमचं पूर्ण नाव असेल, इथे तुमचं प्रॉपरली इथे ॲप्लिकेशन फॉर्म जो दिलेला आहे, हा सध्या इथे लिहिलेला आहे इनकम्प्लीट. हाच आपल्याला आता फॉर्म कंप्लीट करायचा आहे. तो कशा पद्धतीने करायचा आहे, त्याची स्टेप बाय स्टेप इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत. तर यामध्ये प्रोफाइल, ॲड्रेस, कॅन्डिडेटचे टाइप, कॅटेगरी, सोशल रिझर्वेशन, क्वालिफिकेशन, फोटो आणि सिग्नेचर अपलोडेड, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स, पे ॲप्लिकेशन फी आणि कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्म या सर्व इन्फॉर्मेशन आता आपण स्टेप बाय स्टेप फिलअप करणार आहोत. ओके. सो डायरेक्टली आता आपण चालू करूया. स्टेप 1 जे आहे प्रोफाइल. प्रोफाइलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रोफाइलमध्ये तुम्हाला इथे जो काही टायटल जो तुम्ही टाकलेला आहे पहिला, तो तुम्हाला ॲज इट इज इथे येऊन जातो. ओके. त्यानंतर इथे तुमचं कॅन्डिडेटचं तुम्हाला पूर्ण नाव इथे दिसतं. जर काही नावामध्ये चेंजेस करायचे असतील, तर चेंजेस करू शकता. इथे येस बटनला क्लिक करून आणि चेंजेस जर नसतील, तर नो बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. कॅन्डिडेटचं नेम मराठीमध्ये ॲज इट इज जे तुमचं मराठीमध्ये नेम आहे, ते तुम्हाला इथे टाकायचं आहे. ओके. फादर नेम या त्यानंतर मदर नेम हे सर्व तुम्हाला इथे ऑटोमॅटिक टाकलेलं असणार आहे. ओके. इथं मेल आहे का फिमेल ते तुम्हाला चेक करायचं आहे. ॲन्युअल इन्कम तुम्हाला प्रॉपरली टाकायची आहे, जी तुमची ॲन्युअल इन्कम असेल ती. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आणि अपार आयडी हा तुम्हाला प्रॉपरली चेक करायचा आहे. ते चेक केल्याच्या नंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट स्टेप जी असणार तुमची ॲड्रेस. जो काही तुमचा ॲड्रेस असेल तो प्रॉपरली टाकायचा. इथे जो काही ॲड्रेस असेल प्रॉपरली टाका. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये जे काही तुमचं स्टेट आहे, डिस्ट्रिक्ट आहे, तालुका आहे, सिटी किंवा विलेज आहे, पिनकोड आहे, हा प्रॉपरली तुम्हाला टाकायचा आहे ॲड्रेस. ॲड्रेस प्रॉपरली टाकल्याच्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जी असणार आहे कॅन्डिडेटचं टाइप. कॅन्डिडेटच्या टाइपमध्ये तुमचं एच-एस-सी आहे, तिथे एच-एस-सी सिलेक्ट करायचं आहे. ओके. कारण की 12च्या बेसवर आपण एल-एल-बी 5 इयरला ॲडमिशन आपण घेत आहोत. ओके. सो एच-एस-सी इथे मेन्शन करायचं आहे. आता नेक्स्ट स्टेप दिली आर यू डोमिसाइल ऑफ महाराष्ट्र स्टेट, महाराष्ट्राचे रहिवासी आहात का? ओके. त्यानंतर तुमचं बॉर्न हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का? म्हणजे बर्थ सर्टिफिकेटवर ते मेन्शन केलेलं आहे का, की तुमचं बॉर्न हे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे? इफ येस, देन तुम्हाला इथे येसला क्लिक करायचं आहे. नसेल तर नोला इथे क्लिक करायचं आहे. ओके. तर इथे येसला मी क्लिक केलेलं आहे आणि मग कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये तुमचं बॉर्न झालेलं आहे, ओके, तो तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ते मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती सिम्पली तुम्हाला करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप जी असणार आहे कॅटेगरी आणि मायनॉरिटी. म्हणजे आर यू ऑर्फन म्हणजे तुम्ही अनाथ आहात का? असाल तर येस करा. नसेल तर नो करा आणि पुढे जायचं आहे. इथे कॅटेगरी जी तुमची असेल ओपन असेल किंवा ई-डब्ल्यू-एस असेल किंवा एस-सी-बी-सी असेल किंवा एस-सी-एस-सी एस-सी-एस-टी असेल, जे काही तुमचं रिझर्व्हेशन कॅटेगरी आहे, ते तुम्ही इथे कॅटेगरी मेन्शन करायची आहे. तर माझी कॅटेगरी ओपन आहे, हिंदू मराठा आहे. सो मी इथे मेन्शन केलेलं आहे. तुमची जी कॅटेगरी असेल, कॅटेगरी यामध्ये मेन्शन करायचं आहे. जर तुमची कॅटेगरी आहे आणि तुमच्याकडे समजा डॉक्युमेंट्स अपलोड नसेल कॅटेगरीचं अवेलेबल नसेल, तर तुम्ही जर ॲप्लाय केलं असेल आणि तुमच्याकडे रिसिप्ट अवेलेबल आहे, तर तुम्ही कॅटेगरीमधून ॲप्लाय करू शकता. कारण की कॅटेगरीचा हा कट ऑफ नेहमी कट ऑफ हा कमी जातो. ओके. सो ज्या विद्यार्थ्यांकडे रिसिप्ट असेल, तर ते रिसिप्टवरती हा फॉर्म तुम्ही फिलअप करू शकता. रिसिप्ट जर आज उद्या येणार असेल, तर आज उद्या तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता, तेही चालेल. ओके. सो या कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. मायनॉरिटीमध्ये हे बिलॉंग्स टू मायनॉरिटी कॅटेगरी. काही विद्यार्थी मायनॉरिटी आहेत, ते येस करा. मग तुमची लिंग्विस्टिक मायनॉरिटी कोणती आहे, रिलिजियस मायनॉरिटी कोणती आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एखादा विद्यार्थी मायनॉरिटी कॅटेगरी त्याची नाहीये, तर नोला सिलेक्ट करेल आणि मग पुढे सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर मग सोशल रिझर्व्हेशन याच्यामध्ये अ, जे विद्यार्थी डिसेबल असतील 40% ॲटलीस्ट, तर मग ते येस करतील आणि समजा एखादा विद्यार्थी कोणीही विद्यार्थी इथे डिसेबल नसेल, तर इथे नो सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं आहे. डिफेन्समध्ये काही पालक असतील तर त्यांनी जर बघितलं तर डिफेन्समध्ये तुम्ही जर असाल, तर इथे येस करा. नसेल तर इथे नो करा. ओके. सो याच्यामध्ये लिहिलंय आर यू सन, डॉटर, विडो, वाईफ ऑफ ॲक्टिव्ह सर्व्हिस पर्सनल, एक्स सर्व्हिस पर्सनल असेल तर इथे येस करा आणि नसेल तर इथं नो करा. म्हणजे ज्यांचे आई-वडील समजा कोणी डिफेन्समध्ये असतील, एक्स सर्व्हिसमॅन असतील, तर त्यांनी इथे फायदा घेऊ शकता. एक्स सर्व्हिसमॅन यांचा जो रिझर्व्हेशनसाठी कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागतो. तो इथे येस करा आणि बाकी जे फिलअप आहे ते तुम्हाला प्रोसिजर करायची आहे. नो असेल तर इथे नोला क्लिक करा. नोला क्लिक केल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर मग तुमचं क्वालिफिकेशन येतं. ओके. क्वालिफिकेशन यामध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये क्वालिफिकेशन तुम्हाला एच-एस-सी आणि एस-एस-सी हे 2 तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे आणि ॲड क्वालिफिकेशनला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्याच्या नंतर मग एस-एस-सीचे पहिले डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे. ओके. एस-एस-सीचे जे काही डिटेल्स असतील, मार्क्स किती पडलेले आहेत तुम्हाला, तुमचे जे मार्कशीट आहे, त्यावरून तुम्हाला यामध्ये मार्क्स जे काही आहे ते प्रॉपरली टाकायचे आहेत. पासिंग कधी झालात तुम्ही, इथे तुम्हाला मंथ विचारला जाईल, मार्च असेल का एप्रिल असेल आणि इयर तुम्हाला इथे विचारला जाईल, तो इयर प्रॉपरली यामध्ये टाका. इथे तुम्ही मार्क्स आणि आउट ऑफ मार्क्स टाकल्याच्या नंतर पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट करून घेते सिस्टम. ओके. त्यानंतर सेव्ह बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने एच-एस-सीचं जे काही तुमचे डिटेल्स आहेत, समजा इथे मी टाकले माझे समजा डिटेल्स आहेत. महाराष्ट्र बोर्डमध्ये मी एज्युकेशन झालेलं आहे माझं. माझ्या बोर्डचं नाव आहे समजा महाराष्ट्र बोर्ड आहे. मार्च 2009 समजा आहे आणि यामध्ये आउट ऑफ जर बघितलं तर टोटल मार्क्स ऑब्टेन आउट ऑफ मार्क्स आणि पर्सेंटेज ऑटोमॅटिकली कॅल्क्युलेट केलेला आहे. आणि स्ट्रीम समजा माझी होती समजा कॉमर्स, तर कॉमर्स सिलेक्ट केलेला आहे. नंतरला सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, आता काही विद्यार्थी सी बोर्ड असतील, काही विद्यार्थी आय-जी-सी-एस-सी असतील, या कोणत्याही बोर्डमधून तुम्ही असाल, तर तुमच्या पर्सेंटेजमध्ये जर तुम्हाला मार्क्स दिले असतील, तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवायची गरज नाहीये. पण जर तुमच्या मार्कशीटवर सी-जी-पी-एमध्ये अशा पद्धतीने समजा तुम्हाला दिलं असेल, तर ते तुम्हाला कन्व्हर्ट करावं लागणार आहे मार्क्समध्ये आणि त्यानंतर मग त्या कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला फिल करायचं आहे सर्व काही मार्क्स आणि विथ युअर ऑल मार्कशीट म्हणजे मार्कशीट प्लस बोर्ड सर्टिफिकेट जे काही असेल, ते तुम्हाला एकत्र अपलोड करून हे कन्व्हर्जन्स सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. सो याच्यामध्ये महाराष्ट्र बोर्डचं असेल तर महाराष्ट्र बोर्डला ऑलरेडी पर्सेंटेज दिलेले असतात. त्या विद्यार्थ्यांना टेन्शन घ्यायची गरज नाहीये. सो इथे तुम्हाला सिम्पली सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुम्हाला एस-एस-सी चे डिटेल्स टाकलेले आपण अशा पद्धतीने, एच-एस-सी चे अशा पद्धतीने डिटेल्स टाकलेले आहेत. हे सर्व मॅच करत असेल तर तुम्हाला इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती तुम्हाला मग सिम्पली क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला फोटो आणि साइन हे तुम्हाला अपलोड करायचं आहे. हे नॉर्मली तुम्हाला समजण्यासाठी मी फक्त अपलोड केलेलं आहे. ओके. तुम्हाला प्रॉपरली तुमचा फोटो अपलोड करायचा आहे, जो की तुमचा जे फॉर्मॅटमध्ये असेल आणि त्याची जी डायमेन्शन म्हणजे त्याची जी साइज जी असणार आहे 3.5 सेंटीमीटर विड्थ आणि 4.5 सेंटीमीटर हाईट अशा पद्धतीने प्रॉपर तुम्हाला यामध्ये फोटो अपलोड करायचा आहे. कसं करणार? तुमच्या डेस्कटॉपवर तुमचा फोटो असेल किंवा मोबाईलमध्ये असेल, तर इथे ब्राउझवरती क्लिक करायचंय नॉर्मली आणि ब्राउझवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या डेस्कटॉपला जाणार आहे. तिथून फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. इथे अपलोड केल्यावर अपलोडला इथे सिम्पली क्लिक करायचं आहे. ऑटोमॅटिकली फोटो इथे तुम्हाला दिसून येईल. सेम टाइप ऑफ सिग्नेचर. सिग्नेचर तुमचं किती पाहिजे? ग्रेटर दॅन 4 केबी अँड लेस दॅन 100 केबी. 4 केबी टू 100 केबी मध्ये तुमचं सिग्नेचर असलं पाहिजे. ओके. ते तुम्हाला इथे ब्राउजमध्ये क्लिक करायचं आहे. सिग्नेचर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि डेस्कटॉपमधून तुम्हाला यामध्ये अपलोड साइन यावरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपरली तुमचं जे सिग्नेचर आहे, ते प्रॉपरली इथे अपलोड होऊन जाईल. ओके. त्यानंतर मग सेव्ह आणि नेक्स्ट या बटनवरती तुम्हाला सिम्पली क्लिक करायचं आहे. नेक्स्ट स्टेप जे असणार आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स हे इम्पॉर्टंट आहे. हे एकदा तुम्ही लक्ष द्या. यावरती ॲप्लिकेशन फॉर्म ऑफ सी-ई-टी 2026 खूप विद्यार्थ्यांकडे हा ॲप्लिकेशन फॉर्म असेल तर चांगली गोष्ट आहे. समजा नसेल तर याच्यावरती मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेली आहे.
कशा पद्धतीने तुमच्याकडे ॲप्लिकेशन फॉर्म नसेल, तर तुम्ही कशा पद्धतीने हा ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचे व्हिडिओ वरती मी आय सेक्शनमध्ये टाकून देईन. ते तुम्ही बघा. त्या पद्धतीने तुम्हाला फक्त एल-एल-बी 3 इयर्ससाठी बनवलेली आहे. त्यामध्ये सिम्पली तुम्हाला एल-एल-बी 5 इयर्स फक्त सिलेक्ट करायचं आहे. ओके. सो इथे तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल. इथे क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही डॉक्युमेंट तो अपलोड करायचा आहे. स्कोर कार्ड तुमचा रिझल्ट आहे तो सुद्धा इथे अपलोड करायचा आहे. ओके. डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट किंवा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा कम्युनिटी नेटिव्ह डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट एनी वन डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येतो, सर बर्थ सर्टिफिकेट, डोमिसाइल दोन्ही आहे तर काय करू? कोणताही एक डॉक्युमेंट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर जे काही एस-एस-सीचे तुमचे असतील, एस-एस-सीचे जे काही तुमचे पी-डी-एफ फॉर्मॅटमध्ये किंवा एस-एस-सी तुमची इमेज असेल, ते एस-एस-सीचं यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. एच-एस-सी 12वीचं सुद्धा इथे प्रॉपरली अपलोड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट असेल, त्या विद्यार्थ्यांना मार्कशीट प्लस कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट हे दोन्ही एकत्र तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात इथे अपलोड करायची आहे. काही विद्यार्थ्यांना कन्व्हर्जन्स सर्टिफिकेट बनवायला येत नसेल, तुम्ही ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेले आहे. ते चॅनलला अवेलेबल आहे. ते सुद्धा आय सेक्शनमध्ये टाकेन मी. ते तुम्ही बघा. तुम्हाला नक्की त्याच्याकडून हेल्प होऊन जाईल. ओके. आणि काही विद्यार्थी स्कूलमधून जाऊन तुम्ही तुमचे जे काही कन्व्हर्जन सर्टिफिकेट आहे ते फिलअप करून घेऊन येऊ शकता. आणि ते तुम्ही इथे ऑलरेडी अपलोडेड आहे. कारण की तुम्ही पहिलंच अपलोड केलेलं होतं. या सर्व इन्फॉर्मेशन फिलिंग केल्याच्या नंतर मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. ओके. त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीची विंडो तुम्हाला दिसली पाहिजे. इथे व्ह्यू बटन म्हणजे इथे व्ह्यू केल्यावर तुमचं डॉक्युमेंट दिसलं पाहिजे आणि अपलोड डॉक्युमेंट सेम हे सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने दिसलं पाहिजे. ओके. त्यानंतर मग तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर ज्या विद्यार्थ्यांना समजा कॅटेगरीमध्ये अप्लाय करायचं होतं, पहिलं ओपनमध्ये अप्लाय केलं होतं आणि आता समजा कॅटेगरीमध्ये अप्लाय करत असाल, तर काही तुम्हाला कॅटेगरी फीचे काही चार्जेस यामध्ये दाखवतील ते तुम्हाला पे करायचं आहे. ओके. आणि समजा नसेल, काही विद्यार्थी असेल की ओपनमध्येच अप्लाय केलं असेल, मग त्यांना कोणतीही तिथे फीस तुम्हाला दाखवणार नाहीये, तर त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. काही विद्यार्थ्यांना फी जर नाही दाखवली, त्यामध्ये काहीही टेन्शन घेऊ नका. ओके. ज्या विद्यार्थ्यांना असं आहे, की सर मी ओपनमधून अप्लाय केलं होतं, पण माझ्याकडे आता ई-डब्ल्यू-एचची रिसिप्ट आणि कॅटेगरीचे डॉक्युमेंट माझ्याकडे आहेत. ते विद्यार्थी प्रोफाईलमध्ये जो काही तुमचं म्हणजे कॅटेगरी आहे, इथे तुम्ही कॅटेगरी मेन्शन कराल. कॅटेगरी मेन्शन केल्याच्या नंतर त्याच विद्यार्थ्यांना नॉर्मली चार्जेस भरण्यासाठी येतील. कधी-कधी ते चार्जेस भरायला येत नाही, पण ते येतात नॉर्मली. नाही आलं तर टेन्शन घेऊ नका. ओके. सो हे झालं पे ॲप्लिकेशन फॉर्म. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनवरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला एक प्रॉपरली फॉर्म तुम्हाला दिसेल. प्रॉपरली इन्फॉर्मेशन चेक करा. जे काही तुम्ही फिलअप केलेलं आहे, तर सर्व गोष्टी प्रॉपरली चेक करा. ते सर्व चेक झाल्याच्या नंतर कन्फर्म ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करा आणि या फॉर्मची प्रिंटआउट तुम्हाला घ्यायची आहे. जो तुम्ही आपण आता फॉर्म फिलअप करत आहोत, त्याची प्रिंटआउट तुम्हाला काढून ठेवायची आहे तुमच्याकडे कारण की ते कॉलेजमध्ये लागतं. ओके. सो त्याची प्रिंटआउट तुम्हाला घ्यायची आहे. ते झाल्याच्या नंतर तुमची रजिस्ट्रेशन प्रोसेस कॅप राउंड 1 ची इथे स्टेप तुमची कंप्लीट होते. ओके. यामध्ये खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल तर कॉलेजचा प्रेफरन्स मग कधी येणार? त्याला टाईम आहे. जेव्हा कधी ते चालू होईल त्यावेळी मी प्रॉपरली व्हिडिओ त्याची बनवेल. त्याचं टेन्शन तुम्ही आता घेऊ नका. ओके. आता फक्त कॅप राउंड 1चं तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते प्रॉपरली करा आणि कशा पद्धतीने करायचंय त्याची ही व्हिडिओ तुम्हाला समोर दिलेली आहे. ओके. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की याला लाईक करा आणि तुमचे जे फ्रेंड्स असतील त्यांना सुद्धा हा व्हिडिओ पुढे शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने फॉर्म फिलिंग करायचं आहे याची माहिती त्यांना भेटेल आणि त्यांची कुठेही चूक होणार नाही. ओके. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीच्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो. ओके. थँक यू सो मच.